नमस्कार. हे जग अत्याधुनिकतेचं जग आहे. संपूर्ण दुनिया रोबोटिक जगाकडे वळलेलीच आहे. माणसाचं बरंचसं काम आत्ता रोबोटच करत आहेत. रोबोट म्हणजे माणसाच्या प्रतिकृती असा रोबोट आहे असंच काही नाही. बाकी सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक जगात जी प्रगती झाली आहे ती पण सगळी रोबोटिकच आहे. म्हणजे उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, जिथं स्त्रिया हाताने धुणं धुवायच्या तिथं आता वॉशिंग मशीन काम करत आहे. क्रिकेटच्या जगात जिथं प्रॅक्टिससाठी मुलं लागायची बॉल फेकण्यासाठी, आता तिथं स्पीड ॲडजस्ट केलं की तिथं मशीन बॉल टाकतं आहे. म्हणजे हे सगळं रोबोटिक जगाचंच लक्षण आहे. सांगायचा मुद्दा हा होता की सगळं जरी रोबोटिक झालं असलं, गुगल जेमिनाय आलं असलं, ChatGPT आलं असलं, किंवा तुमचं आणखीन बरंचसं जरी आधुनिक झालं असलं, तरी ग्राउंडवरच्या व्यायामाला किंवा जिममधल्या म्हणा किंवा कुठल्या पण व्यायामाला अजून तरी काही पर्याय आलेला नाही. म्हणजे हे सगळं मानवाचं स्वतःचं शरीराचं असल्यामुळं ते स्वतःलाच करावं लागतं आहे. जग कुठं जरी रोबोटिकपणे गेलं असलं ना, तरी आयुर्मान कमी झालं आहे हे कधीच विसरता येणार नाही. म्हणजे आपण प्रगतीकडे चाललो आहे आणि जिथं 90 वर्ष किंवा 110 वर्ष, 110 वर्षांपेक्षा पण जास्त लोक जी जगत होती ना, मग ती ऑर्गॅनिक खाणंही त्यात येतंच, पण कष्ट, व्यायाम आणि स्वतःची प्रकृती पण त्यातच येतं. इवन कुठला पण विषय घेतला ना, शेवटी अगदी जीवन मरणाच्या गोष्टी किंवा जीवन जगण्याच्या गोष्टी, स्थूलपणाच्या गोष्टी असलेल्या, त्या शेवटी पण प्रॅक्टिस, शरीराची ठेवण त्याच्यावर येते त्या. म्हणजे सगळी प्रगती बघून पण, सगळं जीवन जगून पण शेवटी शरीराकडे येतंच. म्हणजे अंतिम टप्पा तिथंच येतोय. त्यामुळे जग किती जरी स्मार्ट झालं, कितीतरी अत्याधुनिक झालं, किंवा भरपूर काय AI आलं आहे, ChatGPT आलं आहे, गुगल जेमिनाय आलं आहे, तरी पण कसरत, व्यायाम आणि ग्राउंडवरच्या खेळांना पर्याय नाही. तिकडे वळायला काय हरकत नाही. धन्यवाद.